श्री गुरुदेव दत्त. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट जोडलेला विषय, तो म्हणजे करिअर. कारण माणूस कितीही प्रयत्न करत असला तरी शेवटी त्याचं भविष्य त्याच्या कामावर, निर्णयावर आणि संधींवर अवलंबून असतं. आणि 2026 हे वर्ष फक्त एक साधं वर्ष नाही, तर अनेक लोकांसाठी आयुष्य बदलणारं टर्निंग पॉईंट इयर आहे. नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी. आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या वर्षात काही राशींसाठी अचानक नोकरी बदल, काहींसाठी प्रमोशन आणि तर काहींसाठी नवीन बिझनेस सुरू होणे, तर काहींसाठी पूर्ण करिअर डायरेक्शन बदलण्याची वेळ येऊ शकते. पण हे सगळं एका दिवसात होणार नाही. ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या मनावर, विचारांवर आणि निर्णयावर परिणाम करत राहील. या वर्षाचा मुख्य संदेश एकच आहे: तुमचा निर्णय तुमचं भविष्य बदलवू शकतो. मेष राशीसाठी 2026 अत्यंत ॲक्टिव्ह करिअर इयर आहे. कामाचा वेग वाढेल, नवीन जबाबदाऱ्या येतील आणि तुमच्याकडून एक्सपेक्टेशन देखील वाढेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा रोल चेंज मिळू शकतो. बिझनेस करणाऱ्यांना नवीन क्लायंट आणि मोठे अपॉर्च्युनिटीज मिळतील. पण एक मोठा इशारा: घाईत निर्णय घेऊ नका, कारण एका चुकीच्या जॉब स्विचमुळे पुढे रिग्रेट होऊ शकते. वृषभ राशीसाठी सुरुवात थोडी स्लो असेल, पण हळूहळू स्थिरता वाढेल. जुन्या अडचणी कमी होतील आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी मजबूत होईल. गव्हर्नमेंट जॉब किंवा फायनान्स रिलेटेड वर्कमध्ये फायदा दिसू शकतो. हा वर्ष सेफ ग्रोथचा आहे. मिथुन राशीसाठी सुरुवातीला खूप ऑप्शन्स येतील, पण योग्य डायरेक्शन निवडणं कठीण जाईल. कम्युनिकेशन, डिजिटल मीडिया, मार्केटिंग आणि ऑनलाईन वर्कमध्ये मोठी ग्रोथ शक्यता आहे. पण सर्वात मोठा शत्रू म्हणजे ओव्हर थिंकिंग. जो माणूस फोकस ठेवेल तोच पुढे जाईल. कर्क राशीसाठी हा वर्ष भावनिक आणि करिअर दोन्ही बॅलन्स ठेवण्याचा आहे. घर आणि काम यांमध्ये संघर्ष जाणवू शकतो. कामात रिकॉग्निशन मिळेल, पण मेंटल स्ट्रेस वाढू शकतो. पण पेशन्स ठेवला तर प्रमोशन पॉसिबल आहे. सिंह राशीसाठी 2026 हे लीडरशिप आणि रिकॉग्निशन इयर आहे. तुम्ही स्पॉटलाईटमध्ये असाल. प्रमोशन, ऑथॉरिटी आणि सिनियर पोझिशन मिळण्याची स्ट्रॉंग शक्यता आहे. बिझनेस वाढू शकतो, पण इगो कंट्रोल केला नाही तर नुकसान होऊ शकतं. कन्या राशीसाठी हा वर्ष अपग्रेड युअरसेल्फचा नवीन आहे. नवीन स्किल शिकाल आणि फ्युचर स्ट्रॉंग होईल. कामात सुधारणा होईल, पण स्मॉल डिले येतील. काही हेल्थ आणि स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. तर तुळा राशीसाठी 2026 हा निर्णयाचा वर्ष आहे. करिअर चेंजेस होऊ शकते. तुमचं कम्युनिकेशन स्किल मोठा फायदा देईल, पण इनडिसिजन टाळा. वृश्चिक राशीसाठी अचानक संधी येतील आणि हिडन अपॉर्च्युनिटीज येतील. जॉब किंवा बिझनेसमध्ये अनएक्सपेक्टेड ग्रोथ दिसू शकते, पण ट्रस्ट इश्यू आणि जेलसी पासून सावध राहा. धनु राशीसाठी नवीन एक्सपान्शन आणि फॉरेन अपॉर्च्युनिटीजची शक्यता आहे. ट्रॅव्हलिंग किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो, पण ओव्हर कॉन्फिडन्स टाळा. मकर राशीसाठी 2026 हा मेहनतीचा वर्ष आहे. हळूहळू पण स्ट्रॉंग प्रोग्रेस दिसेल. जॉब सिक्युरिटी वाढेल आणि सिनियर सपोर्ट मिळेल. फायनान्शियल स्टॅबिलिटी मजबूत होईल. तर कुंभ राशीसाठी नवीन आयडिया आणि इनोव्हेशनचा काळ आहे. टेक, स्टार्टअप, ऑनलाईन बिझनेसमध्ये मोठी ग्रोथ शक्यता आहे.
जुने पॅटर्न सोडावे लागतील. मीनराशीसाठी इंट्युशन स्ट्रॉंग असेल. जे तुम्ही फील कराल ते बहुतेक वेळा बरोबर ठरेल. क्रिएटिव्ह आणि स्पिरिच्युअल फील्डमध्ये ग्रोथ होईल, पण ओव्हर थिंकिंग टाळा. जर तुमची रास यात होती तर कमेंटमध्ये नक्की लिहा.